नमस्कार मित्रांनो, रात्रीच्या गप्पांमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा अनुभव दोन मुलांचा आहे, जे पावसाळ्यात मासे पकडायला गेले होते आणि त्यांच्यासोबत जो प्रकार घडला तो आपण व्हिडिओमध्ये पाहूया. तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पावसाळ्याचे दिवस होते. सकाळपासूनच आभाळ गच्च भरून आलं होतं आणि अंधार पडता पडता मुसळधार पावसाने जोर धरला होता. रात्रीचे 9 वाजून गेले होते. अख्खं गाव पावसाच्या आवाजात आणि अंधारात गडप झालं होतं. अशा या वादळी रात्री गावाच्या वेशीवर असलेल्या जुन्या पिंपळाच्या पारावर दोन मित्र बसले होते, समीर आणि गण्या. दोघेही एकमेकांचे जिवलग मित्र. दिवसभर मजुरी करायची आणि रात्री उन्हाळक्या करायच्या, हाच त्यांचा धंदा. पारावर कट्ट्याशेजारी एक बॅटरी जळत होती. समीरने खिशातून दारूची बाटली काढली. गण्या, आज पाऊस बघ कसा रंगात आलाय. अशा हवामानात जर 2 घोट पोटात गेले ना, तर रात्री जंगलात फिरायला पण भीती वाटणार नाही, समीर नशेत हसत हसत म्हणत होता. दोघांनी तिथेच बसून एकामागून एक पेक मारायला सुरुवात केली. पावसाचा गार वारा आणि त्यात चढत जाणारी दारूची नशा. दोघांचेही डोळे लाल झाले होते आणि ते स्वतःच्या धुंदीत बडबड करत होते. तेवढ्यात गण्या पारावरून उठला आणि म्हणाला, समीर, अरे आज धरण ओव्हरफ्लो झालं असणार. वड्याला आणि नदीला पाणी आलं असणार. अशा पाण्यात रात्री मासे धरणाच्या कडेला, गळ्याला किंवा जाळ्यात खूप सहज अडकतात. चल, आज नदीवर मासे पकडायला जाऊ. उद्या मस्त मटणाऐवजी माशाचं कालवण वरपू. समीरला पण नशेत ही आयडिया खूप आवडली. चल साल्या, आज नदी रिकामी करूनच येऊ, असं म्हणत समीरने रिकामी बाटली तिथे फेकली. दोघांनी घरातून माशांची मोठी पिशवी, एक कंदील, 2 हातजाळी आणि कपाळाला बांधायची हेड टॉर्च घेतली. दारूच्या नशेत चूर असलेले हे दोघंजण काळ्याकुट्ट वादळी रात्री नदीच्या वाटेने रानात जायला निघाले. रात्रीचे 10:30 झाले होते. गावातून नदीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे निर्जन होता. दोन्ही बाजूंनी घनदाट झाडी, काटेरी झुडपं आणि डोक्यावर कोसळणारा मुसळधार पाऊस. चिखलातून वाट काढत दोघेही नदीच्या काठावर गेले. ओढ्याचं पाणी आणि नदीचं पाणी पावसाने चांगलंच वाढलं. पाण्याचा गूढ मोठा आवाज येत होता. नदीच्या काठावर येताच त्यांनी कंदील एका दगडावर ठेवला आणि हातात जाळी घेऊन पाण्यात उतरले. नशेत असल्यामुळे त्यांना पाण्याच्या प्रवाहाचा आणि थंडीचा अंदाज येत नव्हता. गण्याने पाण्यात जाळं टाकलं आणि पहिल्याच प्रयत्नात जाळ्यात 4-5 मोठे मासे आले. अरे बापरे समे, बघ, पहिल्याच फेऱ्यात एवढे मोठे मासे. आज लक्ष्मी प्रसन्न झाली आपल्यावर, गण्या आनंदाने वरडायला लागला. मासे पाहून दोघांची हवास आणखी वाढली. त्यांनी पुन्हा जाळं टाकलं. पुन्हा मासे मिळाले. ते जसे जसे पाण्यात पुढे जात होते तसे तसे मासे जास्त मिळत होते. माशांच्या पिशवीचं वजन वाढत चाललं होतं. पण याच हव्यासापोटी ते कधी काठावरून पुढे निघून गेले आणि कधी नदीच्या खोल पाण्यात उतरले, हे त्या दोघांच्या लक्षातच आलं नाही. पाणी आता त्यांच्या कमरेवर पोचलं होतं. पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत होता. तेवढ्यात एक भयानक प्रसंग घडला. समीर खोल पाण्यात जाळं ओढत असताना अचानक थांबला. त्याची हेड टॉर्च समोरच्या पांढऱ्या धुक्यावर आणि पाण्यावर पडत होती. समीरला अचानक जाणवलं की समोर पाण्याच्या मधोमध झाडांच्या सावलीपाशी कोणीतरी शांतपणे उभं आहे. पाऊस एवढा जोरात होता, पण ती आकृती हालत नव्हती. समीरने थरथरत्या हाताने गण्याच्या खांद्याला पकडलं. गण्या, अरे गण्या, समोर बघ, इथं पाण्यात कोणीतरी थांबले असं वाटतंय साल्या. पांढरं काहीतरी दिसतंय रे, एकटक आपल्याकडेच बघतंय. समीरचा आवाज नशेतही थोडा कापला. गण्याने जाळीतले मासे पिशवीत टाकत जोरात हसायला सुरुवात केली. अरे साल्या, आज तुला दारू खूप जास्त चढली. ती बघ, ती समोर झाडाची जुनी फांदी पाण्यात बुडली. ती तुला भूत वाटती काय? घाबरट साल्या, समोर एवढे मासे पोहतायत आणि तू भूताला घाबरतोयस. नीट उभा राहा.
गण्याने त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही आणि तो नशेत परत हसायला लागला. दोघांनी आणखीन अर्धा पाऊण तास मासे पकडले. आज नशिबाने त्यांना एवढे मासे दिले होते की त्यांची ती मोठी प्लॅस्टिकची पिशवी वरपर्यंत गच्च भरली होती. पिशवी इतकी जड झाली होती की आता त्यांना उचलणंही कठीण झालं होतं. समीरने पिशवी उचलण्याचा प्रयत्न केला आणि गण्याला म्हणाला, "अरे गण्या, आता बाद झालं भावा. भरपूर मासे झालेत आज. पिशवी पूर्ण भरली. आता यात नवीन मासे ठेवायला तरी जागा असायला हवी ना. सोड ते जाळं आणि आता चल घरी जाऊ. पाऊस पण वाढलाय आणि रात्रीचे 12:30 वाजून गेलेत." गण्याने आपली टॉर्च चमकवली आणि पिशवीकडे पाहिलं. "हा रे समीर, खरंच खूप मासे झालेत. चल चल, आजची रात्र सत्कारणी लागली." दोघेही खोल पाण्यातून बाहेर आले. त्यांनी काठावरचा कंदील हातात घेतला. मासे पकडण्यासाठी ते गावाबाहेरच्या घनदाट रानात आले होते. आता घरी जाण्यासाठी त्यांना त्याच अंधाऱ्या ओसाड जंगलाच्या वाटेने परत जायचं होतं. पाऊस आता थोडा बारीक झाला होता, पण वातावरणातली शांतता जास्त भीतीदायक झाली होती. बेडकांचा डराव आवाज आणि रात्रींच्या किड्यांचे किरकिर बडबडणे चालू होते. दोघेही माशांची जड पिशवी एका काठीला बांधून ती काठी दोघांच्या खांद्यावर ठेवून गप्पा मारत चालत होते. त्यांचं हे सगळं आटपायला रात्रीचे 1:30 वाजले. रानातल्या त्या अरुंद मातीच्या रस्त्यावरून चालताना समीर आणि गण्या नशेत अजूनही माशांच्या कालवणाची चर्चाच करत होते. चिखलात त्यांच्या पायांचा चपचप आवाज येत होता. अचानक गण्याच्या खांद्यावरून काठी हलली. त्याने समोर पाहिलं. साधारण 24-25 फुटावरून एक माणूस त्यांच्या दिशेने चालत येत होता. या भयानक रात्रीत, या वादळी पावसात, या निर्जन रानात गोठवून टाकणाऱ्या थंडीत कोणीतरी माणूस चालत येत आहे हे पाहून दोघांचेही पाय जागेवर खिळले. त्या माणसाने अंगावर पांढरा कडक कुर्ता आणि खाली पांढरं धोतर नेसलं होतं. एवढ्या चिखलाच्या रस्त्यावरून चालतानाही त्याच्या पांढऱ्या धोतराला चिखलाचा एक डागही लागला नव्हता. तो शांतपणे एका लयीत समीर आणि गण्याच्या दिशेने पावले टाकत पुढे येत होता. "समीर, समोर बघ कोण येते. तिकडं समोर बघ, समोर बघ," गण्याने दबलेल्या आवाजात विचारलं. समीरने आपली हेड टॉर्च मारली आणि समोरून येणाऱ्या त्या माणसाच्या तोंडावर मारली. टॉर्चचा पांढरा तीव्र प्रकाश त्या माणसाच्या अंगावर पडला. तो सीन पाहून समीरच्या आणि गण्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांच्या अंगातून अंगावर काटा आणणारी एक थंड लहर आली. त्या माणसाला मानच नव्हती. कुर्त्याच्या कॉलरच्या वर फक्त मोकळी हवा होती. खांद्याच्या वर मुंडकं म्हणजे चेहराच नव्हता. फक्त एक पांढऱ्या कपड्याचा ढाचा जो बिना मुंड्याचा होता. तोच होता रानातला मानकाप्या. तो पांढरा कुर्ता घातलेला मानकाप्या जसा जसा जवळ येऊ लागला तशी त्याच्या गळ्यातून जिथे मान कापलेली असते तिथून एक घोगरा आणि श्वास रोखणारा आवाज येऊ लागला. हा भयानक देखावा बघताच एकाच मिनिटात समीर आणि गण्याच्या डोक्यातली अख्खी दारूची नशा हवेत उडून गेली. त्यांचे डोळे भीतीने पांढरे पडले. त्यांच्या मुखातून आवाज निघेना. त्यांची स्थिती आता खूप अवघड झाली होती. त्यांनी खांद्यावरची ती माशांची जड पिशवी तिथेच चिखलात फेकून दिली. हातातला कंदील कुठल्या कुठे पडला आणि फुटून गेला. दोघेही मागे फिरले. जीवाच्या आकांताने गावाच्या दिशेने पळत सुटले. ते इतक्या वेगाने पळत होते की जणू काही काळ त्यांच्या मागे लागला होता. पळता पळता चिखलात समीरच्या पायातली एक चप्पल अडकून निघाली, पण तो चप्पल शोधायला थांबला नाही. पुढच्या 2च मिनिटात गण्याच्या पायातली ही दुसरी चप्पल सटकली. दोघेही अनवाणी पायाने चिखलातून काटेरी झुडपांमधून रक्ताळलेल्या पायांनी धावत होते. मागे वळून बघायची हिंमत कोणातच नव्हती, कारण त्यांना जाणवलं होतं की तो मानकाप्या अगदी त्यांच्या पाठीवर आहे. त्याचा तो थंडगार श्वास त्यांच्या मानेवर जाणवत होता. धापा टाकत छाती फुटायची वेळ आली तरी त्यांनी पळणं सोडलं नाही. अखेर धावत धावत ते गावाच्या हद्दीत शिरले. समीरचे घर गावाच्या वेशीच्या सर्वात जवळ होते. दोघांनी डायरेक्ट समीरच्या घराच्या दिशेने धाव घेतली. समीरने घराच्या लाकडी दरवाजावर स्वतःचे शरीर झोकून दिलं आणि दोघेही एकाच वेळी घरात शिरले. गण्याने मागून
दरवाजा लावला आणि कडे कोळपे घट्ट लावून घेतले. दोघं पण जमिनीवर कोसळले. त्यांचे श्वास फुलले होते. अंगाला प्रचंड घाम होता आणि भीतीमुळे शरीर थरथर कापत होतं. समीरच्या घरातले त्याचे आईवडील गाढ झोपलेले होते. दरवाजाचा एवढा मोठा आवाज आणि मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ते डचकून जागे झाले. त्यांनी दिवा लावला तर समोरचा देखावा पाहून तेही घाबरले. समीर आणि गण्या कोपऱ्यात एकमेकांना धरून थरथरत कापत बसले होते. त्यांचे पाय चिखलाने आणि रक्ताने भरलेले, चपला गायब होत्या आणि चेहऱ्यावर मरणकळा आली होती. समीर, गण्या, काय झालं रे बाबांनो? एवढ्या रात्री असं का पळत आलात? मासे पकडायला जातो म्हणला आणि असे कसे आलात? समीरला नीट बोलताही येत नव्हतं. तो फक्त हाताने वेशीच्या रानाकडे बोट दाखवत म्हणाला, बाबा बाबा रानात तो मान काप्या, त्याला मुंडकं नव्हतं. तो आम्हाला मारायला आला होता. हे ऐकून सकाराम आणि पार्वतीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. गावाकडे मानकाप्याच्या कथा जुन्या लोकांनी सांगितलेल्या त्यांनी ऐकल्या होत्या, पण आज त्यांच्या मुलांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलं होतं. आता रात्रीचे 2:30 वाजून गेले होते. गण्या प्रचंड घाबरला होता. तो म्हणाला, काका, मला माझ्या घरी जायचे. माझी आई काळजी करत असेल. पण बाहेर अजूनही अंधार आणि पाऊस होता आणि गण्याची एकट्याने घरी जाण्याची हिंमत अजिबात उरली नव्हती. मी एकटा कसा जाऊ? तो बाहेरच थांबला असेल तर? गण्या भीतीने रडू लागला. सकारामने परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. त्यांनी गण्याला एकटं पाठवणं धोक्याचं समजलं. सकारामने रात्रीच आपल्या शेजाऱ्याला सोबत घेतलं आणि ते गण्याच्या घरी गेले. त्यांनी गण्याच्या आईवडिलांना जागं केलं आणि समीरच्या घरी बोलावून घेतलं. गण्याचे आईवडील धावतच समीरच्या घरी आले. आपल्या मुलाची ही अवस्था पाहून त्यांनी देवासमोर हात जोडले. त्या रात्री गण्याला त्याच्या आईवडिलांच्या सोबत गावातील 4-5 मोठी माणसे हातात काठ्या सुरक्षितपणे त्याच्या घरी सोडून आली. त्या रात्री संपूर्ण गावातल्या कोणाच्याच डोळ्याला डोळा लागला नाही. मित्रांनो, सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. नदी, नाले, तलाव आणि ओढ्यांना नवीन पाणी आल्यामुळे अनेक तरुण रात्रीच्या वेळी मासे पकडायचा नाद करतात. पण लक्षात ठेवा, रात्रीचा काळ आणि निसर्गाचे रूप अत्यंत गूढ असते. 1 किंवा 2 जणांनी रात्रीचे बाहेर पडणे टाळा. अशा अंधाऱ्या रात्री केवळ 1-2 मित्रांनी मासेमारी किंवा खेकडे पकडायला जंगलात दूर जाऊ नका. मोठ्या माणसांना सोबत ठेवा. जर तुम्हाला रात्रीचे मासे पकडायला जायचे असेल तर सोबत नेहमी गावातील जाणकारी आणि घरातील मोठी अनुभवी माणसं असतील तरच जावा. नशेत पाण्यात उतरू नका. दारू किंवा कोणत्याही नशेत पाण्यात उतरणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देणे आहे. निसर्गाचा आणि स्वतःच्या जीवाचा मान राखा. सुरक्षित राहा. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.